चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई. चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे तिघे आरोपी रिक्षासह जेरबंद. प्रतिनिधी चाळीसगाव धुळे सोलापूर हायवेवर 28 नोव्हेंबर 2025 रोजी रात्रीच्या वेळी प्रवाशांना धमकावून आणि चाकूने हल्ला करून जबरी चोरी, रॉबरी करणाऱ्या 3 आरोपींना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, चाकू आणि चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे. हायवेवरील थरार. नेमकं काय घडलं? दिनांक 28 नोव्हेंबर 2025च्या रात्री 11:30 वाजेच्या सुमारास फिर्यादी मंगेश बंडू आल्हाट, वय 22, रा. हतनूर, ता. कन्नड आणि त्यांचे 2 साक्षीदार मोटारसायकलने हतनूरहून चाळीसगावकडे येत होते. हायवेच्या कडेला लघुशंकेसाठी थांबले असता एका रिक्षातून आलेल्या 3 अनोळखी मुलांनी त्यांना गाठले. त्यापैकी एकाच्या हातात चाकू होता. आरोपींनी तिघांना धमकावून पकडले. घाबरल्यामुळे साक्षीदार विशाल केवट पळून गेले. एका आरोपीने फिर्यादी मंगेश आल्हाट यांच्या डाव्या हातावर चाकूने वार करून त्यांच्या खिशातील रु. 6,400 रोख रक्कम हिसकावली. इतर 2 आरोपींनी साक्षीदार निवृत्ती भडंग यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा इन्फिनिक्स कंपनीचा मोबाईल फोन बळजबरीने चोरला. गुन्हा करून तिघे आरोपी रिक्षा घेऊन पसार झाले. तात्काळ गुन्हा दाखल. पोलिसांची पथके सक्रिय. या गंभीर घटनेनंतर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुरण 373/2025, BNS 2023 कलम 309(4), 309(6) व 311 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून स्वतः तपास पथकांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक गोपाल पाटील, सहाय्यक फौजदार युवराज नाईक, सहाय्यक फौजदार संजय गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील पोलीस अंमलदार संदीप माने, संदीप पाटील, विजय पाटील, विकास चव्हाण, सुनील पाटील, किरण देवरे, सचिन वाघ, ईश्वर पाटील यांचे पथक तातडीने तपासासाठी रवाना झाले. हा गुन्हा उघडकीस आणण्यात चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे हे वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विजय कुमार ठाकूरवाड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.